नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपले आत्तापर्यंत 18 व्हिडिओ पूर्ण झालेले आहेत. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाकळ्या कशा बनवायच्या जरदोशीच्या त्या शिकलो आणि आजचा आपला 19वा व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाणी स्टिच शिकणार आहोत. ती म्हणजे असं रिकाम्या जागेमध्ये ती अशी टाकण्यासाठी खूप महत्त्वाची असते. तर तुम्हाला मी अगोदर मोठ्यामध्ये पण शिकवते आणि छोट्यामध्ये पण शिकवते. मग आजच्याला आपण पाणी स्टिच घेऊ. तर तुम्ही व्हिडिओ माझे पाहत जा, तरच तुम्हाला लक्षात येईल. आणि जर मधूनच पाहायला सुरुवात जर केली तुम्ही व्हिडिओ, तर काही समजणार नाही. तुम्हाला पहिल्यापासूनची व्हिडिओ बघावं लागतील. आणि तुम्ही जर कोणी नवीन असताल, कोणी ताई नवीन असतील, तर मग सबस्क्राईब करा. मोठ्या ह्याच्यात दाखवते तुम्हाला, म्हणजे व्यवस्थित समजण्यासाठी मोठी स्टिच काढते थोडी. आजच्याला आपण पाणी स्टिच शिकवणार आहेत. आपले आता पूर्ण 18 व्हिडिओ पूर्ण झालेले आहेत आणि हा आपला 19वा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला भरपूर समजला असेलच. आता मी हे तुम्हाला थोड्याशा मोठ्या आकारात शिकवते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, असं आखून घ्यायचं. याला पाणी स्टिच म्हणतात. ही अशी तिरकी तिरकी असते. हे काय बाहेर जरी गेलं ना, तरी पण आपण ॲडजस्ट करून घ्यायचं असतं. हे असं मी तरी पण थोडंसं मोठंच आखलं आहे, कारण की तुम्हाला समजावं याच्यासाठी. हे याला पाणी स्टिच म्हणतात. हे आपल्याला मी 2 रेषा अगोदर आखून घेतल्या आणि मग नंतर त्याच्यामध्ये म्हणजे पाणी स्टिच आपण आखून घेतली नंतर. तर तुम्ही पण असं छोटं करायचं. हे जरा मी मोठं दाखवण्यासाठी केलं आहे, पण तुम्ही ही पाणी स्टिच छोटी आखायची. ही अशी ही गाठ आहे नाही खालची, तर ही मोठी घ्यायची चेन स्टिचची. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला ही मोठी गाठ का घ्या म्हणते, तर ही कपडा जर आपला असा लूज असेल आणि किंवा मग असा सुळसुळा असेल, तर त्याच्यामधून ही गाठ बाहेर येते. त्याच्यासाठी तुम्ही घेतानाच ही गाठ जास्त मोठी मारून घ्यायची. आणि मोठी गाठ घेतल्यामुळं मग ते निष्ठत नाही आपलं. तर ही अशी ही म्हणजे आपल्याला जास्त दूर दूर नाही घ्यायचे हे टाके आपल्याला एकदम म्हणजे जवळ घ्यायचे असतात. ह्याची पण प्रॅक्टिसच करावी लागते. मग आपण ह्या चेन स्टिचमध्ये जर प्रॅक्टिस केली ना ह्या पाणी स्टिचची, तर मग आपल्याला त्या सिल्क थ्रेडनी किंवा मग जरदोशीचाच कलरमध्ये असतो धागा जरीचा, त्याच्यामध्ये पण बनवता येते ही पाणी स्टिच. तर आपल्याला आता असं इकडे वळायचं आहे ना, तर आपल्याला असा याच्या शेजारी हे बघा वरती असा जवळच त्याच्या इथे असा छोटा टाका द्यायचा बघा, तेव्हा आपल्याला हा कोपरा व्यवस्थित येतो. हे तुम्ही लक्षपूर्वक बघा, मी एकदम हळूवार दाखवू राहिले तुम्हाला. हे असा छोटा टाका घ्यायचा एकदम त्याच्या शेजारी, तेव्हा हा कोपरा व्यवस्थित येतो. मग हे तरी पण मी तुम्हाला असं समजावं व्हिडिओमध्ये दिसावं झटपट म्हणून जरा म्हणजे मोठे घेतले हे पाणी स्टिच आखून. नाहीतर हे आपल्याला ब्लाऊजवर करताना छोटीच घ्यायला लागते. ही छान पण दिसते. असं आपण ब्लाऊज जेव्हा बनवतो ना आरीवर्कचं, आणि थोडंसं आपल्याला पेस म्हणजे थोडी रिकामी जागा दिसली ना, की आपण ही पाणी स्टिच केली ना, तर ब्लाऊज छान दिसतं. म्हणून आपण ही अशी शक्यतो हे टाके छोटे घ्यायचे असतात. हे जास्त मोठे नाही घ्यायचे हे टाके. आणि ह्याला हे असा गोल आकार द्यायला सोपा जातो. पण तिथे जो कोन असतो ना, हा कोन निघण्यासाठी तिथे आपल्याला छोटा टाका देऊन त्याच्या शेजारीच परत एक छोटा टाका द्यायला लागतो. मी पुन्हा एकदा दाखवते हा टाका कसा द्यायचा. प्रत्येक याला मी तुम्हाला ते समजावून सांगते. हे बघा, आता
ह्याच्या शेजारी मी कसा छोटा टाका देणार आहे ते बघा. ह्याच टाक्याच्या शेजारी म्हणजे ह्याच टाक्यावर असं इथं शेजारी आपल्याला हा टाका काढायचा, तेव्हा आपल्याला हा कोन तयार होतो इथे. हे बघा, मग त्याच्या शेजारी घ्यायचं. हे पाणी स्टिच पण खूप महत्त्वाची असते आपल्याला. आणखी पेचणी वगैरे ते पण शिकायचं आहे, पण हे अगोदर ही स्टिच पण शिकणं खूप गरजेचं आहे. हे बघा, तुम्ही परत एकदा हे टाका बघून घ्या. आता हे आपलं शेवट मी टाका इथे कसा घेतला आहे, ह्याच्यात डबल टाका घेतला आहे मी, म्हणजे हा टोक व्यवस्थित येण्यासाठी. आणि मग त्याच्याच शेजारी एक टाका असं घ्यायचा जवळच, छोटा टाका. हे पहा, आता मी तुम्हाला ही मोठ्यामध्ये बनवून दाखवली. मी आता तुम्हाला थोडीशी छोट्या आकारामध्ये पण बनवून दाखवते, म्हणजे आपल्याला ब्लाऊजमध्ये करताना इतके मोठे मोठे आकार नाही चालणार ना. ही दाखवण्यासाठी केले मी हे मोठे आकार. आपल्याला छोटे छोट्यामध्ये करायचे, तर ते पण मी तुम्हाला थोडंसं दाखवते करून व्हिडिओमध्ये. मोठा व्हिडिओ होतो, नाहीतर आजच पेचणी वगैरे आजच शिकवली असती ती बीट कशी टाकायचे, पण खूप मोठा व्हिडिओ होतो आहे आपला. तर मग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे बीट शिकवणार आहोत. तर हे बघा, टोकाकडे इथे आल्यानंतर तुम्ही हे लक्षपूर्वक बघा, हे कसं घेतलं आहे ते. इथेच जमत नाही, बऱ्याच जणींचा इथेच गोंधळ होतो. तर मी हा टाका कसा घेते तुम्ही हा लक्षपूर्वक बघा. हा डबल टाका काढायचा असतो, इथून घ्यायचा असतो, तो त्याच्याच शेजारून काढायचा असतो. हे पहा, मग असं टोक व्यवस्थित त्याला निघतं. हा शेवट दाखवते मी तुम्हाला, आणि एक थोडंसं तुम्हाला म्हणजे छोट्या याच्यामध्ये कसं करायचं ते पण दाखवते, कारण मग तुम्हाला ते एकदम व्यवस्थित समजलं जाईल. हे पहा, हे आपलं पूर्ण झालेलं आहे. हे बघा, याला पाणी स्टिच म्हणतात. ही आपल्याला जे रिकामी जागा जी असते ना ब्लाऊजमध्ये, त्याच्यामध्ये हे टाकावं लागतं. पण ही अशी एवढी मोठी मोठी नसते. मी शिकवण्यासाठी तुम्हाला मोठी दाखवली, एक मी तुम्हाला छोटी पण दाखवते त्याच्या शेजारी. मी आता ही तुम्हाला मोठ्या याच्यामध्ये दाखवली ना, तर ब्लाऊजमध्ये अशी असते एकदम छोट्यामध्ये, मी तुम्हाला ती दाखवते. तर ब्लाऊजमध्ये आपल्याला ही एवढी छोटी बनवावं लागते, तर ती पण तुम्हाला मी बनवून दाखवते. ही छोट्यामध्ये दाखवते मी. या छोट्यामध्ये एकदम छोटे छोटे टाके घ्यायचे असतात. अशी आपल्याला जर नसेल जमत ना, तर आपण अशी लायनिंग आखून घ्यायची. शक्यतो शिकूपर्यंत लायनिंगच आखून घ्यायला लागेल तुम्हाला, परफेक्ट झाल्याशिवाय नाही. बघा, मी इथे किती छोटे छोटे टाके घेतले, आणि हाच असाच याला पण आपल्याला असा याच्या शेजारी हे असा टाका घ्यायचा बघा. तर ही बघा, मी एकदम छोटी पण बनवली. आपल्याला ब्लाऊजमध्ये इतकी छोटी लागते ह्याच्यासारखी, तर मग मी ही छोटी पण तुम्हाला बनवून दाखवली. ही मोठी तुम्हाला लवकर समजण्यासाठी दाखवली, आणि मग तुम्हाला ही आली ना, ही जमली ना, की मग तुम्ही ही छोटी जरूर करून बघा. प्रॅक्टिस झाल्यावर ही पण तुम्हाला फार छान जमेल. हे बघा, आता आपला शेवट झाला आहे.
तर हे बघा, मग याला आपण पाणी स्टिच म्हणतो. ही छोट्यामध्ये पण छान दिसते, ही मोठ्यामध्ये अजिबात छान दिसत नाही. तर ह्या अशी भरायला लागते आपल्याला. जिथे आपली जागा सुटलेली असते ना ब्लाऊजची रिकामी, तिथे आपल्याला हे सिल्क थ्रेडने हे आपण पाणी स्टिचने हे भरून घेतो.